कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, तुम्ही या पारूचे लाड करणं ना थांबवाल। तुम्ही तुमची आवडती आणि महागडी शॉल हिला भेट म्हणून दिली होती ना, पण काय आहे ना, लायकी नसलेल्या माणसांना अशी भेट वस्तू दिली तर त्यांना सांभाळता येत नाही ती लो क्लास लोकांना। अहो, तुमची आवडती आणि महागडी शॉल खराब केली हिनी, आणि ते दिसू नये म्हणून डिझाइन केली आहे त्यावर। वहिनी, मी या घरची सून आहे, पण तुम्ही मला नाही भेट दिली तर या भिकारडीला दिली का? आणि काय झालं त्या शॉलचं? हा, तुम्ही इतकी मनापासून सांभाळून ठेवली होती ना इतकी वर्ष ही शॉल। या पारूला एक दिवस सुद्धा नीट सांभाळता नाही आली। हिने ना अपमान केलाय तुमचा। हिला आत्ताच्या आत्ता मोठी कुठली तरी शिक्षा द्या। जिथे चूक तिथे शिक्षा, बस। देवी आई, मला माफ करा। मला खरंच माहित नाही ही शाल कशी खराब झाली ते। मला खरंच काय बी सुचत नव्हतं। मला तेव्हा जे सुचलं ते मी केलं। देवी आई, मी ही शाल अशीच अंगावर पांघरून आले असते तर आवडलं नसतं ना तुम्हाला, म्हणून मी ही नाटकं बंद करायची हा आता। मला सांग, या शॉल वर मेहंदी कशी सांडली ग? मेहंदी? तुम्हाला कसं कळलं या शालवर मेहंदी सांडली आहे ते? नको तिथे पचकण्यात या दामिनीला ना अवॉर्ड द्यायला हवा। नंतर वेळ काळ बघून जरा मसाला लावून सासू मॉमला एकटं असताना हे सगळं सांगता आलं असतं, पण नाही। आता घे पावळट। दामिनी, तू स्वतःला जितकी ओळखत नाहीस ना तितकी मी तुला ओळखते। आता चूक कबूल करणार आहेस? नाही बहिणी, ते ना मी इथे असलेल्या सगळ्यांना कळलंय त्या शालीवर मेहंदी कोणी सांडवली ते। उगाच 4 लोकांसमोर तमाशा नको। आतापर्यंत तुझ्या मुस्काडीत पडली पाहिजे होती। पण बहिणी, प्रत्येक वेळी मला मला तूच म्हणालीस ना, चूक तिथे शिक्षा। दामिनी, तू स्वतःच्याच थोबाडीत मारून घे। काय? देवी आई, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।